फुल मस्त ते पूर्ण बांबूने आणि पूर्ण असं बनवलेलं आहे. आपली तंदुरी मिसळ आहे आणि हे काय कोळसा टाकतात असं ते पुदिना बिदिना टाकलेलं छोटे सायकलवरून चालणारे 2 मुलं दिसतात समोर तुम्हाला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. वा 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 क्या बात है. कशा आहेत मित्रांनो, मी राहुल वर्तक, एक्सप्लोर विथ राहुल वर्तक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला मित्रांनी सांगितलं की नवापूर साईडला शेतकरी ढाबा म्हणून एक हॉटेल आहे. तिकडे अप्रतिम मिसळ आणि खिमापाव असं खूप सारे कुल्हड चहाही मिळतो. एकदा व्हिजिट करू. सो आपण आता चाललो आहोत तिकडेच. शेतकरी ढाबा जो आहे तिकडे, तो मित्र बोलला तिकडे. सो आणि तुम्हाला तिकडच्या डिशेस आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्या ज्या डिशेस मध्ये ते दाखवणार आहे. सो आपण वेळ न दौडता निघूया शेतकरी ढाब्याला. तर मित्रांनो, विरार स्टेशन ते शेतकरी ढाब्यापर्यंत यायला तुम्हाला मिनिमम 22 मिनिटं लागतात. तर मित्रांनो, आपण आलो शेतकरी ढाब्याला. नोटीस शेतकरी ढाबा. आतमध्ये जाऊन आपण डिशेस आणि त्यांचे काय काय खासियत आहे डिश मध्ये ते आपण बघणार आहे. चला चलो आपण आमच्या मेनूमध्ये तंदुरी मिसळ इकडे फेमस आहे. तंदुरी वडापाव आहे, त्यानंतर किमा आहे, त्यानंतर ऑमलेट रोटी तंदुरीचे आहे. ते लिमिटेड आयटम आहेत. प्रेझेंटेशन असते आणि लिमिटेड आयटम असतो. त्याची क्वालिटी किचन प्लॅनिंग आहे. त्यासाठी आम्ही नवीन किचन एक मोठं बनवलेलं आहे. तर आता पुढे दिवसात नवीन आयटम पूर्ण भारी यांनी इंटेरियर केलंय. खूप भारी वाटतंय. आणि आता आतमध्ये जाऊया आपण. हे बघा फुल मस्त ते पूर्ण बांबूने आणि पूर्ण असं बनवलेलं आहे. आणि इकडे पूर्ण एक नंबर. सो आतमध्ये आपण जाऊन डिश बघू यांच्यावर काय काय त्या. तो काही आपण तंदुरी मिसळ इकडची फेमस आहे ती, आणि वडापाव आणि कुल्हडचा तो मागवला आला. कुल्हडचा बघू शकतो असं ते पुदिना बिदिना टाकलेले छोटे प्रथमेचा वडापाव आलेला आहे. आणि बघितलं तर मस्त बॉडी बिडी आणि कांदा बिंदा क्या बात आहे. एक नंबर. आपली तंदुरी मिसळ आहे आणि हे काही कोळसा टाकतात आहे. वा वा थोडा तडका आहे ना, पूर्ण तडका दिलेला आहे पूर्ण. क्या बात आहे. ही आपली मिसळ आलेली आहे. पाव 4 पाव आणि मस्त कांदा लिंबू. क्या बात आहे. चलो खाऊया. तुम्ही एकदा बघितलं ना, त्यांची टेबल सिस्टीम खूप युनिक आणि क्रिएटिव्ह आहे. आज बऱ्यापैकी क्राऊड आहे कारण आज संडे आहे ॲक्च्युली. मित्रांनो, आपण शेतकरी ढाब्यावरून निघालेलो आहोत. आणि हा जो रोड दिसतोय ना, तिकडे पुढे ना एक बीच आहे. आपण पहिले बीचवर जाऊया. पुढे दाखवतो तुम्हाला कसा आहे तो बीच. आणि इकडे हे आहे ना या साईडला, मला मित्रांनी सांगितलं इकडे एक नर्सरी आहे, ती तुम्हाला दाखवतो. आता बंद आहे का माहिती नाही, मोस्टली दिसते ते बंद आहे. पण आपण काय नाही, बीचवर जाऊया. चलो. बघू शकता इकडे आजूबाजूला केळीची झाडं, नारळाची झाडं, त्याच्यानंतर दोन्ही साईडला वाड्या आहेत. पुन्हा त्या काय बाहेरच्या लोकांच्या नाही आहेत, इकडच्या स्थानिक लोकांच्या वाड्या आहेत. सायकलवरून चालणारे 2 मुलं दिसतात समोर तुम्हाला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या असं वाटते. बघून असं शाळेचे जुने दिवस आठवले. आम्ही नवापूर बीचच्या म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. हा जो टर्न दिसतोय तो म्हणजे हार्डली 2 मिनिटावरती बीच आहे आपलं, 2 मिनिटावरती. आणि इकडे ना बघू शकता खूप सारे रिसॉर्ट आहे. एक मंथन रिसॉर्ट आहे, पाठी पण 2-3 रिसॉर्ट होते. म्हणजे बीच साईडला हे रिसॉर्ट आहे मंथन म्हणून. आणि इकडून आपण आता इकडे आला, टर्न मारला आणि बघ समोरच बीच आहे. नवापूर बीच भारी वाटेल.
आणि तिकडे तुम्हाला दिसतंय ते बेट सारखं आहे. ऍक्च्युली ते बेट नाही आहे, तो आहे अर्नाळा किल्ला. तेव्हा दिसतंय ना. थोडंसं आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि हा आहे आपला नवापूर बीच, पूर्ण एम्प्टी आहे. मस्त. कचरा नका करू, कचरा नका करू, प्लीज स्वच्छ ठेवत जावा. तेव्हा कसं घाण करून ठेवले. आपले बीच, आपला पर्यावरण आपण स्वच्छ ठेवायचं मित्रांनो. आणि किती वातावरण मस्त आहे बघू शकतो. सगळीकडे साईडला नारळाची झाडं, इकडे नारळाची झाडं. ते बघा पूर्ण भारी, एक नंबर. दिसतोय तो आहे अर्नाळा किल्ला. पण दुर्कट दिसतोय बघा. हा आहे आपला अर्नाळा किल्ला. आपण तिकडे पण नक्की जाऊ एकदा, तो पण दाखवेल तुम्हाला. थोडं खाली जाऊया जरा. मला नव्हतं खाली यायचं, पण मन बोलते जाऊ नये जरा पाण्यामध्ये. थोडा पाय तरी पडू नये पाण्यामध्ये. थंडगार थोडं खेळ, सारं पाणी. वा वा वा, क्या बात है. म्हणतो का त्या इधर ही भेट देऊ पाणी नाही. नको राहू दे. लहान पोरं पण खेळतात. छोटी कंपनी, मजा करते ते. तर काहीच आपण ब्लॉग इकडे सेंड करतोय. आणि आपण आज शेतकरी डाब्याला जो मित्रांनी बोलवलं तिकडे गेलेलो. आणि तिकडे पुढे थोडं नवापूर बीच होता, नवापूर म्हणून बीच, तिकडे पण आलेलो. खूप मजा आली. आजचा दिवस पण खूप खतरनाक गेला आणि मजा केली. मिसळ खाल्ली, वडापाव खाल्ला, जे तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघतीलच. सो आपण ब्लॉग इकडे सेंड करूया. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. एक्सप्लोर आणि ट्रॅव्हल होतं. बाय.